आपल्याकडे राजकीय पक्ष जिंकत आणि हरत नाहीत, तर घराणे जिंकतात आणि घराणे हरतात, अशीच परिस्थिती आहे. पूर्वी असं असायचं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घराणेशाही हे एक समीकरण असायचं. मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं बरं. की ते तर या सातत्यानं घराणेशाहीच्या घराणेशाहीला विरोधात विरोध बोलत केलेला असतात. आहे. तर 32% उमेदवार म्हणजे 149 पैकी 49 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाने घराणेशाहीतले दिलेत. आणि ही सगळी घराणेशाहीतले जे घराणे ते आयात केलेले आहेत त्यांनी, म्हणजे वेगवेगळ्या. हो. पण आज असं झालंय की व्यक्तीला ब्रँड बनवायचा आणि त्या ब्रँडच्या आधारे निवडणुका लढवायच्या. सगळ्यांना नेतृत्वाची संधी मिळू द्या ना. आज एक एक आमदार जर 8-8 9-9 वेळा होणार असेल आमदार, तर याला काय अर्थ आहे? तिथल्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकेंद्रीकरण सत्तेचं झालं पाहिजे आणि यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी घराणेशाही दूर केली. महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेची रचना झालेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. पण या सगळ्या दरम्यान ही जी निवडणूक झाली ती वेगळ्या अर्थांनी सुद्धा एक महत्त्वाची ठरली. कारण या निवडणुकीमध्ये घराणेशाहीची आणि एकाच घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे भाऊ बहीण कुठं उभे आहेत, कुठे वडील मुलगा उभा आहे, कुठे बहिणी बहिणी उभ्या आहेत, अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली. आणि त्यामुळं या घराणेशाहीचा एक वेध जो आहे तो या निमित्तानं पुन्हा घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या एकूण राजकीय संस्कृतीमध्ये ठराविकच घराणी आहेत आणि ती वर्षानुवर्ष महाराष्ट्रावरती राज्य करतायत आणि त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही आहे. काय नेमकं चित्र आहे याच्याबद्दल लेखक, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एक 55 पानांचा रिपोर्ट तयार केलेला आहे घराणेशाहीबद्दलचा. आणि त्याच्यातली जी माहिती आहे या अहवालातली ती खूप इंटरेस्टिंग आहे. ती तुम्हाला विचार करायला सुद्धा भाग पाडेल. आणि खरोखर बघा की आपल्या अवतीभोवती हे जे चित्र आहे ते वर्षानुवर्ष का बदलत नाही आहे आणि ते आपण का स्वीकारत चाललेलो आहोत. आपण या रिपोर्टबद्दल एक थोडक्यात चर्चा करणार आहोत. स्वतः हेरंब कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर, एकतर म्हणजे ही जी निवडणूक झाली महाराष्ट्राची ती वेगळ्या अर्थाने खूप महत्त्वाची होती. कारण दोन पक्ष फोडलेले होते. महाराष्ट्र आणि दिल्ली असं काही एक चित्र तयार केलं जात होतं. काय नेमकं होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पण या निवडणुकीत आपण बघितलं की इतके उमेदवार घरामध्ये होते आणि कदाचित पक्ष फुटलेले होते, त्यामुळे नवीन उमेदवार शोधायची खरं तर संधी होती, पण ते सुद्धा शोधले गेलेले नाही आहेत. तुमचा जो रिपोर्ट आहे 55 पानांच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या घराणेशाहीचं कुठलं भीषण वास्तव दिसलं? मी नेहमी असं म्हणतो की आपल्याकडे राजकीय पक्ष जिंकत आणि हरत नाहीत, तर घराणे जिंकतात आणि घराणे हरतात, अशीच परिस्थिती आहे. तर या निवडणुकीमध्ये मला असं दिसलं की 288 मतदारसंघांमध्ये 237 घराणेशाहीचे उमेदवार आहेत. म्हणजे ज्या दिवशी निवडणुकीची माघार झाली त्या दिवसापासून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या, तिथल्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं कोणकोणते उमेदवार घराणेशाहीचे आहेत याचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते कन्फर्म करत गेलो आणि फायनल टोटल असे लागले की 237 उमेदवार आहेत. बरं. पूर्वी असं असायचं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घराणेशाही हे एक समीकरण असायचं. पण दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये असं जाणवत आहे की कुठलाच पक्ष त्याला अपवाद ठरताना दिसत नाही. ते कम्युनिस्ट पक्ष किंवा आम आदमीसारखे पक्ष जर सोडले तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या निवडणुकीमध्ये टक्केवारीप्रमाणे पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे जरी झाले तरी त्यांचेच घराणेशाहीचे उमेदवार अव्वल आहेत. जवळपास 45% 43% अशी दोन्ही राष्ट्रवादीची बेरीज दिसते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा DNA हा घराणेशाहीचा आहे असं त्या रिपोर्टमध्ये दिसतं. काँग्रेस तर घराणेशाहीसाठी प्रसिद्धच आहे. त्यांचे 41% उमेदवार घराणेशाहीचा आहे. मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं की या सातत्यानं घराणेशाहीला विरोध केलेला आहे किंवा पंतप्रधान सातत्याने त्या घराणेशाहीबद्दल बोललेले आहेत. आणि त्यांचा जो जुना जनसंघ पक्ष आहे हा खरंच असा नव्हता. म्हणजे त्याचा DNA घराणेशाहीचा नाही आहे, कार्यकर्त्यांचा आहे. तर 32% उमेदवार म्हणजे 149 पैकी 49 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाने घराणेशाहीतले दिलेत. आणि ही सगळी घराणेशाहीतले जे घराणे ते आयात केलेले आहेत त्यांनी, म्हणजे वेगवेगळ्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे त्यांच्या आश्रयाला गेलेले आहे, घराणेचे घराणे स्वीकारलेली आहेत त्यांनी. आणि शिवसेनेचं मात्र एक चांगलं आहे की दोन्ही शिवसेनेचं प्रमाण हे 19%च्या आसपास आहे. म्हणजे शिवसेना अजूनही कार्यकर्त्यांचा किंवा प्रस्थापितांचा पक्ष नाही. म्हणजे जरी त्यांचा शीर्ष नेतृत्व दोन्हीकडे घराणेशाहीचं असलं, शिंदे आणि ठाकरेंचं, तरी ते एक मला दिसलं. दुसरं मला महत्त्वाचं निरीक्षण असं वाटतं की प्रादेशिक पातळीवर पश्चिम महाराष्ट्रामध्ये घराणेशाही जास्त असणं समजू शकतो, पण विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा 49-39 अशी संख्या त्याच्यामध्ये वाढते. म्हणजे जो विस्थापितांचा विदर्भ मानला जातो, मराठवाडा मानला जातो, तिथं सुद्धा आता नवी घराणी तयार व्हायला लागली असं जाणवतं. आणि तिसरं महत्त्वाचं निरीक्षण असं की 61 मतदारसंघ याच्यामध्ये असे आहेत की 50 मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार म्हणजे 2 उमेदवार घराणेशाहीचे आहेत. 10 मतदारसंघ असे आहेत की जिथं 3 उमेदवार घराणेशाहीचे आहेत.
आणि वाशिममधला एक मतदारसंघ असा आहे की जिथे 4 उमेदवार घराणेशाहीचे आहेत. म्हणजे तू त्या शोलेमध्ये जसं तो शिक्का कसाही टाकला तरी एकाच बाजूने पडतो, खरं आहे. तसं तिथं घराणेच जिंकणार. म्हणजे लोक मला जे विचारतात की लोक लोक निवडून देतात, अरे पण लोकांना चॉईसच नाही ना. जर 61 मतदारसंघ असे आहेत की जिथे तुम्हाला घरानंच निवडायचं आहे, बरं. आणि म्हणून यातले 89 उमेदवार निवडून आलेले आहेत. आपण 89 म्हणजे 89 237 उमेदवार होते घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेले, त्यापैकी 89 आमदार पण झालेले आहेत. झालेले आहेत. हां, म्हणजे जवळपास किती 20-30% वगैरे होत हो असतील. हो. पण तरी माझं त्याच्याबद्दलचं म्हणणं असं की या निवडणुकीमध्ये 94 उमेदवार हे युतीनं दिले घराणेशाहीचे, आणि 100 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत. हम्म. तर महाविकास आघाडी निवडणुकीचा निकाल एका बाजूला गेला, म्हणजे बरोबर. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. अगदी ईव्हीएम पासून आपण त्या चर्चेत मी जात नाही. पण जो निवडणुकीचा निकाल एका टोकाला जो गेला, तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसून त्या 100 पैकी बहुतेक उमेदवार पराभूत झालेले आहेत. नाही तर ही संख्या 145 पर्यंत होऊन घराणेशाहीनेच महाराष्ट्रात आणि सरकार त्याची किती स्थापन केलं उदाहरणं आहेत. असतं. म्हणजे राणेंच्या घरामध्ये स्वतः राणे त्याच्या म्हणजे त्यांचे दोन मुलं. दोन्ही पुत्र हे जे आहेत ते निवडून आले. हो, हो, त्याच्यानंतर उदय सामंत, किरण सामंत, इकडे आपण बघतोय आशिष शेलार, किरण हे आपले त्यांचे बंधू. हो. त्याच्यानंतर ज्योती गायकवाड आणि वर्षा गायकवाड. वर्षा गायकवाड खासदार आहेत. बरीच उदाहरणं. ती पण आकडेवारी मी तुम्हाला सांगतो की वडील आणि मुलगा असलेले 2 उमेदवार आहेत. वडील आणि मुलगी असलेले 3 जोड्या आहेत. त्यानंतर हे विधानसभेमध्ये म्हणजे उभे असलेल्या, नंतर काका आणि पुतण्या असलेले 6 जोड्या आहेत. बरं. भाऊ भाऊ असलेल्या 11 जोड्या आहेत. त्यानंतर पती आणि पत्नी असलेली 1 जोडी आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या जोड्या मोजल्या तर त्याही 50च्या पुढे भरतात. बापरे. पण म्हणजे लोकांच्या मध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तर लोकांना असं वाटतं की म्हणजे आता घराणेशाही जवळपास लोकांनी स्वीकारलेली आहे, ती आपली मानसिकता झालेली आहे की. आणि मग त्याच्याबद्दल राजकीय जे लोक असतात त्यांचं पण एक त्याच्यामध्ये कारण असतं की जर म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, आता वकिली व्यवसायामध्ये तर खूपच त्याची उदाहरणं आहेत, डॉक्टरीमध्ये आहेत, तर मग राजकारणामध्ये का नाही. आणि एकदा संधी मिळाल्यानंतर जे काय ठरवायचंय ते शेवटी लोकच ठरवतात, असा पण एक युक्तिवाद केला जातो. हा युक्तिवाद फसवा आहे. म्हणजे या अर्थाने की राजकीय घरातल्या व्यक्तींनी यावं ना राजकारणात, उलट त्यांना तर त्याच्यामध्ये बेनिफिट आहे की घरामध्ये वातावरण असतं, त्याच्याबद्दल तक्रार अशीच नाही. पण तुम्ही रांग मोडून येऊ नका, क्यूमधून या ना. म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो हे अगदी निसर्ड आणि कंटाळ येईपर्यंत ऐकलेलं उदाहरण नेहमी सांगितलं जातं. पण माझा मुद्दा असा आहे की डॉक्टरचा मुलगा डायरेक्ट 25 वर्षाचा झाल्यानंतर वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन देत नाही ना. तो आधी 12वी पास होतो, मेडिकलला प्रवेश घेतो, तिथे त्याला मेरिट्समध्ये यावं लागतं, त्यानंतर इंटर्नशिप करावी लागते, आणि मग तो दवाखान्यामध्ये येतो. इथे इंटर्नशिप करायची तयारीच नाही ना. तुम्हाला फक्त माझे वडील राजकारणात आहे, आई राजकारणात आहे म्हणून मी राजकारणात येणार आणि पदं घेणार, हे कसं चालेल ना. तुम्ही इंटर्नशिप करा. माझं म्हणणं आहे की समजा राजकीय घराण्यातल्या व्यक्तींनी 10 वर्ष अगोदर राजकारणाचा अनुभव घ्यावा, कार्यकर्ता म्हणून काम करावं, मग तिकीट घ्यावं. विलासराव देशमुखांनी सरपंच असण्यापासून सुरुवात केली. काय तक्रार आहे आमची? काहीच तक्रार नाही. देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण आहे, किंवा आधी नगरसेवक होते, महापौर झाले, चालेल ना आम्हाला. पण डायरेक्ट तुम्ही येणार आणि सत्तेचा क्लेम करणार, असे फर्स्ट जनरेशन राजकारणी खूप आपल्याकडे कमी आहेत तसे, म्हणजे की ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं सगळं साम्राज्य तयार केले. बरोबर. आणि मला वाटतं म्हणजे नितीन गडकरींचं म्हणून त्यांची मुलं पुढं राजकारणामध्ये नाहीयेत, ते त्यांनी जाणून बुजून हे केलेलं आहे. पण आता भाजपचं आपण मगाशी बोललो, त्यांचं एक असं असतं की घराणेशाहीची एक त्यांनी वेगळी व्याख्या करून ठेवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जिथं निर्णय प्रक्रियेमध्ये एका कुटुंबाकडे सगळे अधिकार आहेत त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो. मग ज्योतिरादित्य शिंदेंना ते घेतात किंवा इतर जे सगळे लोक असतात तर त्यांना घेतात, तेव्हा त्यांना ती घराणेशाही नसते किंवा ती मानू नका, हे त्यांचं म्हणणं आहे. तर खरोखर असं आहे का की जिथं निर्णय प्रक्रिया एकवटलेली आहे एका कुटुंबात तेवढीच घराणेशाही आहे, बाकी आपण आता थोडीशी स्वीकारली पाहिजे, असं त्यांचं मत आहे? भारतीय जनता पक्षाचं कसं आहे की त्यांना आधी गांधी घराणं दिसतं आणि मग व्याख्या सुचतात, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी ते गांधी घराण्याला टार्गेट करण्यासाठी हे केलेलं आहे. पण मग हेच उदाहरण जर उलटवायचं तर मग मुंडे महाजन या दोघांकडे महाराष्ट्राची निर्णय प्रक्रिया होती एकेकाळी, तर त्यांच्याही घराण्यात घराणेशाही सुरूच झाली ना. पंडित गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडितराव असतील, पुतण्या धनंजयराव असतील, किंवा मोठी मुलगी खासदार, धाकटी मुलगी अनेक 2दा आमदार, किंवा महाजनांच्या घरामध्ये पण आपण बघतोय. तर प्रश्न ती व्याख्या त्यांनी ती फसवी आहे. माझा मुद्दा असा आहे की विकेंद्रीकरणाचा मुद्दा आहे लोकशाहीचा. म्हणजे मी हे नकारात्मक बोलत नाही, सकारात्मक बोलतो. मला असं वाटतं की आपण राजेशाहीकडून आज लोकशाहीमध्ये आलेलो आहोत. आंबेडकरांनी आपल्याला एक व्यक्ती एक मत देऊन समानता आणलेली. तर मग नेतृत्वामध्ये समानता का नसावी? आज ग्रामीण भागामध्ये दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, शेतमजुराची मुलं मोठ्या प्रमाणावर शिकायला लागलेली, त्यांच्या राजकीय जाणीवा जागृत झाल्यात, ॲस्पिरेशन्स त्यांच्यामध्ये आहेत.
पण केवळ तुम्ही या घराण्यामध्ये जन्माला आले नाही म्हणून तुम्हाला जर संधी देणार नसाल तर आज एक प्रकारचं केंद्रीकरण सत्तेचं होतंय आणि तो ब्लॉक तुटत नाहीये आणि म्हणून म्हणून आपला घराणेशाहीला विरोध आहे. म्हणून लोकशाही जर तळागाळात पोहोचायची असेल आणि लोकशाही नेतृत्वाची कार्यशाळा असेल तर एकाच घरामध्ये 10-10 वेळा आमदारकी जाणार असेल तर गोरगरिबांच्या मुलांनी करायचं काय कार्यकर्त्यांनी. आणि म्हणून मी एका व्यापक अर्थाने याच्याकडे पाहतोय आणि म्हणून ती निर्णय प्रक्रिया वगैरे त्या बोलण्यात काय अर्थ नाही. पण देशातलं जर आपण एकूण राजकीय पक्षांचं चित्र बघितलं तर असे अनेक पक्ष सांगता येतील की जिथं कुटुंबच पक्ष चालवत आहे. बरोबर. अगदी गांधी घराण्याचं तर उदाहरण आहेच, पण इतर पण म्हणजे अगदी तृणमूल काँग्रेस आहे, सगळेच प्रादेशिक पक्षांची तर म्हणजे रचनाच तशी आहे जवळपास. तर याला पर्याय काय, म्हणजे हे कायम कुटुंबाकडेच पक्ष राहणार का, त्याच्या पलीकडे जाऊन जर एखाद्याला म्हणजे त्याच्यात काम करायचं असेल तर काय. म्हणजे आता आपण शिवसेनेत बघितलं की ते असं सांगत होते की बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेतोय म्हणून, पण मग याला उत्तर काय नेमकं. मला असं वाटतं की प्रादेशिक पक्षांचं जे स्ट्रक्चर आहे तेच मुळात व्यक्ती केंद्रित आहे आणि व्यक्ती केंद्रित असल्यामुळं त्या प्रकारचे पक्ष म्हणजे तेच त्यांचं सामर्थ्यांचीच त्यांची मर्यादा असते. आज फुटीसुद्धा ज्या झाल्यात पक्षांच्या त्या बघा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची फूट ही कुणाकडे नेतृत्व घरात द्यायचं याच्यावरून झाली, किंवा आज राष्ट्रवादी काँग्रेसची फूटसुद्धा आपण पाहतो त्याच्यावरूनच झालेली आहे, किंवा अगदी NT रामारावपासूनची सगळी आपण उदाहरणं पाहिली तर ती त्याच प्रकारची आहेत. मला याच्यावर मार्ग असं वाटतो की आपल्या राजकारणातली जी व्यक्ती केंद्रित आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. म्हणजे मला सांगा की यशवंतराव चव्हाण असताना प्रत्येक राजकीय पक्षाचं एक स्ट्रक्चर होतं, निवडणुका व्हायच्या, राजकीय पक्षांची प्रशिक्षण व्हायची आणि विचारसरणीच्या आधारे राजकीय पक्षांचं स्वरूप पुढे येत होतं. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा त्या प्रकारचा व्यक्तिवाद नव्हता, तो जो मोदींनंतर आला तो सुद्धा जनसंघ म्हणजे एक विचार या प्रकारचा होता. पण आजच झालंय की व्यक्तीला ब्रँड बनवायचं आणि त्या ब्रँडच्या आधारे निवडणुका लढवायच्या, तर याचंच प्रतिबिंब खाली गेल्यामुळं त्या घराण्यातली व्यक्ती हा ब्रँड पटकन लोकांमध्ये जायला असं पाहिलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की 2-3 पातळीवर आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. एक तर राजकीय पक्षांचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर व्यवस्थित आहे की नाही, किंवा त्याची निर्णय प्रक्रिया तळागाळात जाते की नाही. म्हणजे आता तुम्ही मगाशी निर्णय प्रक्रियेचा उल्लेख केला, मागच्या निवडणुकीमध्ये गोंदियामधल्या एका कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की पंचायत स्तरावर किंवा गाव पातळीवरचे जे राजकीय म्हणजे प्रत्येक पक्षाचा तालुका किंवा जिल्ह्यानं उमेदवार ठरवावा आणि मगच तो राजकीय पक्षांनी मान्य करावा. ती जनहित याचिका फेटाळली. पण तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की अशा पद्धतीने आपण जर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं आणि त्याच्यातून जर उमेदवार पुढे आले तर हा प्रश्न सुटू शकतो. आणि दुसरं मला असं वाटतं की अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे 2दाच फक्त तुम्हाला निवडणूक लढवता येते, किंवा आपल्या सहकार कायद्यामध्ये पण चेअरमन पदाबद्दल ते आलंय, तर त्याचं डावे पक्ष पण थोडंफार याच्याबद्दल जरा नैतिकता पाळतात की म्हणजे एखाद्याला खासदारकी द्यायची म्हटले तरी एक ठराविक टर्मच देते. म्हणजे सीताराम येचुरींना पण त्यांनी परत खासदारकी नाही दिली. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर मला असं वाटतं की ते जर आपल्या याच्यामध्ये आलं म्हणजे प्रत्यक्षात असा जर निर्णय होऊ शकला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा घटना दुरुस्तीतून, तर त्याच्यामधून काय होईल की भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये सगळ्यांना नेतृत्वाची संधी मिळू द्या ना. आज एक आमदार जर 8-8 आणि 9 वेळा होणार असेल आमदार, तर याला काय अर्थ आहे, तिथल्या कार्यकर्त्यांनी करायचं काय. आणि म्हणून अशी जर घटना दुरुस्ती आपण करू शकलो तर ते नक्कीच हे होईल. मला असं वाटतं 2029 साल हे पुढचे 5 वर्ष आहे. मी स्वतः याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिणार आहे आणि त्यांना अशी विनंती करणार आहे की तुमचं शीर्ष नेतृत्व घराणेशाहीचं दिसतंच आहे, म्हणजे माझं पत्र हास्यास्पद ठरेल, पण तरी सुद्धा 2029ला आपण असे उमेदवार शोधा की ज्याच्यामधून एक चांगलं नवं नेतृत्व उभं राहील. काय झालंय की घटना दुरुस्तीच्या माध्यमातून घराणेशाहीबद्दल म्हणजे काहीतरी सुधारणा व्हावी ही तुम्ही खूपच आदर्श अपेक्षा व्यक्त करताय. खरं तर म्हणजे राजकारणी अशा प्रश्नांवरती एकवटतात जिथं त्यांचे फंड वाढवायचे असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, तिथं पटकन एकमत होतं. पण याच्याबद्दल म्हणजे आता एक उदाहरण मला सहज आठवलं, तुम्ही 2029चा उल्लेख केला म्हणून. म्हणजे आपल्याकडे आता 33% महिला आरक्षण लागू होईल भविष्यामध्ये, पण तिथं सुद्धा पुन्हा हे पर्याय घरातलेच दिले जातील. बरोबर. म्हणजे दिसताना असं दिसेल की आम्ही वेगवेगळे विकेंद्रीकरण करतोय, वेगवेगळ्या घटकांना सामावून घेतोय, पण तरी सुद्धा ही सगळी जागा घरच व्यापत चाललेली असं होतच ना. म्हणजे कुमार सप्तर्षी जसं गमतीने म्हणतात की जेव्हा राजकीय नेता असं म्हणतो की महिलांना संधी मिळाली पाहिजे, तर त्याच्या डोळ्यासमोर घरातली स्त्री असते. जेव्हा तो असं म्हणतो की तरुण रक्ताला वाव मिळाला पाहिजे, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याचा मुलगा असतो, त्याचे गर्भित अर्थ असतात. पण तसं आहे ना. म्हणजे जेव्हा हे महिला विधेयक जेव्हा पुढे आलं तेव्हा मी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्या दुसऱ्याच दिवशी लेख लिहिला होता की पुन्हा घराणेशाहीला चालना मिळेल का. आणि मग मी पूर्ण महाराष्ट्रातल्या त्या विधानसभेमध्ये किती महिला आमदार आहेत आणि ते किती घराण्यातले याचं विश्लेषण केलं होतं. तर ती वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे आज समजा राजस्थानच्या आपल्या मागच्या मुख्यमंत्री असतील, वसुंधरा राजे असतील,
हे पुन्हा घराण्यातलेच दिलं जातं ना. म्हणजे स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण पावलं टाकली, परंतु त्या घराण्यामध्येच ती सत्ता जाते. आणि म्हणून मला असं वाटतं या मूळ याच्यावर आपण आलं पाहिजे. मला एक अजून एक मुद्दा ॲड करावासा वाटतो, की भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संधी मिळाली, याच्याबद्दल आपण सगळे खंत व्यक्त करतो, ती योग्यच आहे. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वाढायला ही घराणेशाहीच कारणीभूत आहे. कारण घराणेशाही विरुद्ध जी रिॲक्शन महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ग्रामीण भागामध्ये, म्हणजे 1995ला बाळासाहेबांनी जो अजेंडा घेतला, तर या घराण्याविरुद्ध लोक संघटित झाले आणि हळूहळू एक एक घराणं असं दूर करत या ठिकाणी भाजप शिवसेना वाढलेली. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादीची पुनर्रचना जर तुम्हाला करायची असेल या भाजप विरोधात, तर तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष उभे केले पाहिजेत. पुन्हा या घराण्यांना, आणि घराणे हे विश्वासार्ह नाहीत ना, ते कुठल्याही क्षणी कुठेही जाऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात हा जो गोंधळ निर्माण झाला आहे, आज 42 उमेदवार माझ्या अहवालात असे आहेत की जे अपक्ष आहेत घराणेशाहीतले. म्हणजे यांना कोणताच पक्ष नसतो, विधिनिश्चित नसतो, यांचा पक्ष घराणेशाही हाच असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जर तुम्ही तरुणांना नेतृत्व देणार यांच्याच घरातले येणार असतील, म्हणून मला असं वाटतं की हे अत्यंत स्पष्टपणे मांडलं पाहिजे की एका घराण्यामध्ये फक्त कुटुंब हे एकक मानून वडील, मुलगा आणि पत्नी या तिघांपैकी तुम्हाला फक्त 2च निवडणुका लढवता येतील, अशा पद्धतीने. म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्रातला अभ्यास केला, मला माहिती नाही की देशातल्या इतर राज्यांचं पण काही तुलनात्मक तुम्ही अभ्यास केलाय का, पण कदाचित मला असं एक वरकरणे असं वाटतंय की महाराष्ट्रामधलं जे राजकारणाचं नेटवर्क आहे, म्हणजे सहकारी संस्था, जाळं आणि त्याच्यातनं मग नेतृत्व, तर कदाचित ही सगळी ताकद जी आहे ती एका घरात एकदा आली की मग ती कायमच राहते. मग त्याच्यामध्ये पर्याय निर्माण होणं त्या सगळ्या व्यवस्थेला छेदून हे खूप अवघड होऊन जातं. त्याच्यामुळं पण आता आपल्याकडे हे असे म्हणजे केवळ 48 घराणी जर महाराष्ट्राचं राजकारण चालवत असतील, बरं आपण त्यांच्या अजून नातेसंबंधांबद्दल बोललेलोच नाहीयेत. म्हणजे ते तर इतके वेगवेगळे असतात की म्हणजे जरी ते वेगवेगळ्या पक्षात असतील तरी त्यांची लग्नाची नाती आणि याच्यातून ते अजून पुन्हा आर्थिक हितसंबंध, राजकीय हितसंबंध आपले बळकट करत आलेले आहेत. म्हणजे उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये एखादा समजा पटकन वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचा माणूस कदाचित म्हणजे त्याच्यात पण आपण शक्यता म्हणतो की होऊ शकेल, पण आपल्याकडं सहकारी संस्थांचं नेटवर्क इतकं तगडं असतं की त्याच्यातनं ती व्यवस्था निर्माण केली जाते आणि ही पाळंमुळं अधिक घट्ट होत आहेत. म्हणजे सहकाराचा मूळ उद्देश सुद्धा याच्यातनं हरवून बसलोय. अगदी बरोबर आहे. तुम्ही देशाचा उल्लेख केला म्हणून एक आकडेवारी सांगतो की 2009 साली एकूण खासदारांमध्ये 30% खासदार घराणेशाहीचे होते. 2014 साली नंतर 22% ही संख्या आली. 2019ला परत 30% घराणेशाहीचे खासदार आहेत आणि 2024ला साधारणपणे 27% खासदार हे घराणेशाहीचे आहेत. त्याच्यामध्ये 24% भाजपचे खासदार आहेत आणि हरलेल्या काँग्रेसचे 27% खासदार घराणेशाहीतले आहेत. तर इतर राज्यांपेक्षा सहकार हा वेगळा आहे. सहकाराचा हेतू जो होता, आमच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी जो पहिला सहकारी साखर कारखाना काढला, आणि त्याचा हेतू हा होता की सत्तेचं केंद्रीकरण होण्यापेक्षा आपण असं करूया की या गरीब शेतकऱ्याची मुलं त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आणि तितकीच अपेक्षा नव्हती, तर एक नेतृत्व सहकारातून निर्माण व्हावं हा यशवंतरावांचा त्याच्यावरचा हेतू होता त्याच्या बळकटीला. पण आज घराणेशाहीचं तुम्ही जे म्हणताय की ते झालंय असं की या सहकार्यातल्या सत्ता सुद्धा बदलत नाहीत ना. म्हणजे हाताला हात धरून चाललेलं आहे. म्हणजे त्याच घरात खासदारकी, त्याच घरात आमदारकी आणि त्याच घरात हे म्हणजे काहीच सोडायला तयार नाहीत. म्हणजे मागच्या माझ्या 2019ला मी महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या 199 साखर कारखान्यांचा अभ्यास केला होता. तर सेम त्याच्यापैकी जवळपास 100 चेअरमन त्या कारखान्यांचे हे याच्यातलेच होते. म्हणजे यांचं असं आहे ना की त्या तालुक्यातली नगरपालिका असेल, नगराध्यक्ष आला की आमच्याच घरातला पाहिजे, त्या घरातला सहकारी कारखाना आहे, सूतगिरणी आहे, शिक्षण संस्थेचं चेअरमन पद आहे. तर मला असं वाटतं हा आर्थिक पण भाग आहे. म्हणजे की घरामध्ये या सत्तेतून जो काळा पैसा तयार होतो, तर याचा मालकी हक्क किंवा याचा सुगावा बाहेरच्या माणसाला कळायला नाही पाहिजे. आणि म्हणून गल्ल्यावर सुद्धा आपल्याच घरातला माणूस बसला पाहिजे, असा सुद्धा त्यातला भाग आहे. आणि म्हणून काही ठिकाणी तर अशा लुटूपुटूच्या लढाया पण आहेत की 2 घराण्यांमध्येच वाद चालत राहतात आणि त्याच्यातनं मग तिसरा पर्याय कधी निर्माणच होत नाही. म्हणजे ते दोघं भांडत राहतील, जे काही व्हायचंय तालुक्यातली इतर सगळी पद्धती त्यांच्याकडेच राहतील. बरोबर, असं पण दिसतं आणि वाटून घेतल्यासारखंच आहे. आणि याच्यातलं मला तर हा आर्थिक हितसंबंधाचाच मुद्दा वाटतो. म्हणजे आमच्या घराबाहेर हे जाऊ द्यायचं नाही. म्हणजे लालू प्रसादांनी जसं केलं की अगदी पत्नीलाच मी माझ्या राजकारणाचा पार्श्वभूमी असताना तिलाच मुख्यमंत्री करेल, तर हे घराबाहेर जाऊ द्यायचं नाही आम्हाला. तर हा पूर्णपणे मला आर्थिक हितसंबंध वाटतो. आणि ह्या 2 घराण्यांमध्ये पूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापलेला आहे. आज मला सांगा, कोल्हापूरपासून तर आमच्या नगर असेल, पुणे असेल, या संपूर्ण सोलापूर पट्ट्यामध्ये अनेक घराण्याचे 4थ्या पिढ्या लढून राहिल्यात एकमेकाशी, 3ऱ्या पिढ्या एकमेकाशी लढून राहिल्यात. आणि मग सरदार पटेलांनी संस्थाने विसर्जित कशाला केली? मग सरदार पटेलांचा पुतळा तुम्ही मोठा उभा करणार आणि सरदार पटेलांचे संस्थान खालसा करण्याची मोहीम जर तुम्ही राबवणार नसाल तर त्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून सरदार पटेलांपासून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा ही
तालुका आणि जिल्ह्यातली संस्थानं आपण विसर्जित केली पाहिजेत असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे जे आपले प्रेक्षक आता हे ऐकत असतील, कदाचित एवढी सगळी आकडेवारी आणि घराण्याशाहीचं चित्र बघून काही जण निराश झाले असतील, काहींना असं वाटत असेल की हा मुद्दाच नाहीये, तर त्यांना काय तुम्हाला सांगायचं, हे खरोखर चित्र बदलू शकतं की हे त्यांना वास्तव स्वीकारत जावं लागणार आहे? बरोबर आहे. मला असं वाटतं की पूर्वी काय व्हायचं की घराणेशाही ही काँग्रेस राष्ट्रवादीत असल्यामुळं त्या विषयावर चर्चा तरी व्हायची. आज सर्वपक्षीय घराणेशाही झाल्यामुळं म्हणजे माझे पुरोगामी मित्रही थोडेसे नाराजीने असं बोलतात की बा आजचा मुद्दा फॅसिझम आहे, तुम्ही हा वेगळाच मुद्दा काय काढताय. हो. तर मला असं वाटतं की हे फॅसिझमच्या फेज वगैरे याच्याविरुद्ध आपण लढत राहू, परंतु खालचं जे स्ट्रक्चर आहे राजकीय पक्षांचं विकेंद्रीकरणाचं, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व पक्षातली घराणेशाही संपवण्यासाठी जे आपले प्रेक्षक आहेत तर त्याच्यातल्या तरुण मुलांनी याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे. मला राग कार्यकर्त्यांचा येतो, तुम्हाला सांगतो की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुम्हाला स्वाभिमान नाही का? उलट तुम्हाला सांगतो कार्यकर्तेच पुढे असतात. ताई आणि दादा वयात आले की त्यांना खरंय. तर आता ताईला ऍक्टिव्ह केलं पाहिजे, दादांना ऍक्टिव्ह केलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्तेच असतात. तुम्हाला सांगतो याचं कारण त्यांना त्यांच्या सुरक्षिततेचं पडलेलं असतं की मी पहिल्या रांगेमध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून कार्यकर्त्यांमधली ही जी लाचारी आहे, ही लाचारी धरून प्रत्येक राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की झालं ते झालं, पण इथून पुढच्या आता ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका येतील याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच न्याय मिळाला पाहिजे. आणि प्रत्येक राजकीय पक्षानं तो आग्रह कार्यकर्त्यांनी धरला पाहिजे. आणि मीडिया असेल किंवा वेगवेगळे राजकारणाबद्दल चिंतन करणाऱ्या व्यक्तींनी या विषयावर बोललं पाहिजे. विचारसरणीच्या लढाया आपण जरूर लढू, फॅसिझम विरुद्ध जरूर लढू, परंतु महाराष्ट्राचं हे जे स्ट्रक्चर आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांनी समान न्यायाची भूमिका मांडली. ती काय आहे? आज मला अनेक जण असं म्हणतात की मग जे घराणेशाहीतून आले त्यांनी खूप चांगलं काम केलं, मग त्याच्याबद्दल काय करायचं? तर मग हा चातुर्वर्ण्याचा विचार आहे ना. त्या काळातले वरिष्ठ जाती असंच म्हणत होते की हो आम्हीच चांगलं काम करतोय, मग कशाला खालच्यांना संधी पाहिजे. आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या कॅपॅसिटीज तुम्ही पाहिल्या तेव्हा तुमचे डोळे उघडले ना की तळातल्या जातींमध्ये सुद्धा इतका मोठा पोटेन्शियल असू शकतं. तसं ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही संधी नाकारली ते कदाचित तुमच्यापेक्षा अधिक कर्तृत्ववान असू शकतात. आणि म्हणून हा जो केंद्रीकरणाचा विचार आहे याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि व्यापक पातळीने मी एकही घराणेशाहीतल्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही मुलाखतीमध्ये, कारण मला त्यात इंटरेस्टच नाही आहे. मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकेंद्रीकरण सत्तेचं झालं पाहिजे. आणि यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी घराणेशाही दूर केली पाहिजे. बरोबर सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नवीन सरकार आलंय, नवीन मंत्री होत आहेत, पण या सगळ्यामध्ये घराणेशाहीचा हा एक अत्यंत बेसिक मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये आपली व्यवस्था सुधारणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल आपण अगदी सविस्तरपणे बोललेलो आहोत. 55 पानांचा रिपोर्ट सरांनी तयार केलेला आहे. आशा करूयात की पुढच्या वेळी जेव्हा आपली नवी विधानसभा अस्तित्वात येईल तेव्हा हा आकडा थोडा तरी कमी होईल आणि वेगवेगळ्या भागामध्ये नवीन नेतृत्व जे आहे ते तयार व्हावं हीच अपेक्षा आहे. कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही हे आपण बघितलंच, पण व्यवस्था सुधारण्यासाठी घराणेशाहीच्या या सगळ्या मुद्द्याबद्दल खरोखर गांभीर्यानं चर्चा व्हायला हवी. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची काही सूचना असेल, काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.